तुझा विसर न व्हावा. गोकुळात भगवान श्रीकृष्ण सवंगड्यांबरोबर बागडले, विटीदांडू खेळले, यमुनेत डुबले, गायी चारल्या, दही दूध चोरले, गोपिकांच्या खोड्या केल्या. तेव्हा हे परब्रह्म आहे हे कोणी जाणले. सर्वांनी प्रेम मात्र केले, पण समजले नाही. पुढे महाभारत झाले, अखिल विश्वाला गीता मिळाली. आज हजारो वर्षानंतर कृष्ण वंदे जगद्गुरू आपण भक्तिभावाने त्या योगेश्वराला आळवितो आहे. पण तत्कालीन ही ओळख झालीच नव्हती. भविष्यात 1000 वर्षानंतर असे झालेले दिसले. श्री स्वामी समर्थ या परब्रह्माची थोडी तरी कल्पना येईल. स्वामींनी असंख्य भक्तांची रक्षण केले. त्यांचा योगक्षेम, दैन्य, दुःख हरण करून दुर्जनांना शासन करून वाहिला. त्यांनी कशासाठी केले हेही समान समजावून घेतले पाहिजे. भक्तासाठी भगवंताने युगानुयुगी आपलं ब्रेद राखले आहे. पण आम्ही मात्र त्यांच्यावर सर्व सोडून निराळेच राहिलो होतो. माणूस म्हणून समाजाचे, धर्माचे रक्षण करणे, सदाचाराचे सामाजिक सहजीवन निर्माण करणे, दुष्ट प्रवृत्तीचा नाश करणे या मूल्यासाठी भगवंत कृपेनंतर सुद्धा आम्ही काय करतो हाच खरा प्रश्न आहे. श्री स्वामी समर्थ.